एप्रिल महिना चालू झालेला आहे, अक्षय तृतीया होऊन गेली आहे नुकतीच, आंब्याचा सीझन चालू झाला आहे. येस. तर आपल्या सर्व प्रेक्षकांना पहिला प्रश्न असा आहे की आंबा खायचा का नाही खायचा? आंबे हे खायलाच पाहिजेत, कारण ते सिझनल फळ आहे आणि आंब्यामध्ये विटॅमिन B12 असतं आणि आयर्न असतं. आता देवगड, रत्नागिरी किंवा दापोली इथनं येणारे जे आंबे असतात हे जांभ्या दगडातले असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात आयर्न असतं. मी सगळ्यांना सांगते, आंब्याचा सीझन हा येतो तेव्हा महिनाभरच किंवा 2 महिने असते, तेव्हा बिनधास्त आंबे खा. फक्त आंब्याच्या मागं पुढे काय खायचं ते मी तुम्हाला नंतर सांगेन. थोडक्यात आंबे खायलाच पाहिजेत, म्हणजे आंबे खायलाच पाहिजे. 200% खायला पाहिजेत. चांगले, हरकत नाही. आंबा हा एक विषय झाला आता, आणि तो जिव्हाळ्याचा विषय म्हणून ठीक आहे, तुम्ही म्हणताय सीझनल आहे, खायला पाहिजे. पण आपण जे रोज खातो, हल्ली काय झालंय ना, सोशल मीडियावर म्हणजे अगदी आपण फोन उघडला की पहिला रील आपल्याला येतो की पोळीच खा, दुसरा रील येतो पोळी खाऊच नका, किंवा पोहेच खा, पोहे खाऊच नका. ह्याच्यामुळे काय झालंय ना, कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे लोकांमध्ये की नक्की हे खायचं का नाही खायचं, आणि हे नाही खायचं तर असं काय काय बंद करायचं. नाही, मी खरं सांगू का, असं काहीही बंद करायची तुम्हाला काही आवश्यकता नाहीये. तुम्ही जर व्यवस्थित एक्सरसाइज करत असाल तर घरी आल्यानंतर यू नीड अ प्रोटीन सप्लिमेंट. मग इन दॅट केस तुम्ही अंडी खायला पाहिजेत, उकडलेली. समजा उकडलेली अंडी खात नसाल तर मोड आलेले कडधान्य खा. मग ती समजा तुम्ही ऑफिसमध्ये मोड आलेले कडधान्य घेऊन आलात आणि तुम्हाला असं वाटलं की हे बेचव वाटते, मग त्याच्यावर तुम्ही डाळिंबाचे दाणे घाला, पपईच्या फोडी घाला, त्यामुळे ते जास्त कलरफुल होईल, खायला छान वाटेल. ॲट द सेम टाइम जी लोक वर्कआउट करत नाहीये त्यांनी पोळी भाजी खायला हरकत नाही. आता सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही उपीट पोहे खाता त्यावेळेला ऍसिडिटी लगेचच पोटात ऍसिड तयार होतं, त्यामुळे त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ हे खायलाच, हे पोळी खायचीच नाही किंवा हे चुकीचं आहे. अच्छा, ह्या सगळ्या, अहो आपलं 200 वर्ष आपलं जेवण आहे पोळी भाजी. हे अचानक कुणीतरी म्हणतं म्हणून पोळी बंद करायची, ह्याला काही लॉजिक नाहीये असं माझं म्हणणं आहे. हरकत नाही, पोळी खायला पाहिजे, भाजी खायला पाहिजे, प्रश्नच नाही. सगळं खायला पाहिजे. एक्झॅक्टली. भारतीयांना नाही, बेसिकली महाराष्ट्रीयन, भारतीय किंवा भारतामधले जे जे प्रदेश आहेत त्या प्रदेशात त्यांची त्यांची जी एक व्हरायटी आहे. म्हणजे दक्षिणेत लोक रागी खातात, कर्नाटकामध्ये भात खातात, नंतर कोकणामधल्या लोकांचं जे स्टेपल डाएट आहे ते भात आणि मासे आहेत. तर महाराष्ट्रात आपण सगळं येऊन द्या म्हणतात, आपण वडापावपासून इडली सांबारापासून सगळं आणतो. मग त्यामुळे असं त्याला काही लॉजिक नाहीये. हे सगळं खायचं आणि स्टील यू हॅव टू रिड्यूस युअर वेट. हे सगळं पोटासाठी चाललेलं आहे. त्यामुळे आपलं जर पोट चांगलं असेल तरच आपलं डोकं शांत राहतं. पोट भरलेलं असेल तर मन शांत राहतं, आणि मग मन शांत असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी आयुष्यात सुचायला लागतात. बरोबर. आपण प्रोटीन विषयी उल्लेख केला, मला आता थोडंसं विषय आपण चेंज करूया. हल्ली मार्केटमध्ये खूप कीवर्ड्स फिरतायत. हो, कॉर्टिसॉल, हाय प्रोटीन डाएट आहे, तुम्ही म्हणलं तसं कॉर्टिसॉल आहे किंवा क्रिएटिनिन आहे. तर काय झालंय ना, हे मार्केटमध्ये एवढं फिरतायत की मुलं असतील, तरुण मुलं असतील, याच्या खूप आहारी गेले. तर हे कितपत योग्य आहे? बरं, कॉर्टिसॉल जेव्हा आपण म्हणतो तर कॉर्टिसॉल म्हणजे कशामुळे, म्हणजे कशामुळे वाढतं, किंवा नक्की कॉर्टिसॉल म्हणजे काय, इथपासनं काही लोकांना हे असतं. आणि मग त्याच्यात मी असं पाहिलंय की कॉर्टिसॉल वाढलं की मग वजन वाढणार, कॉर्टिसॉल कमी झालं की वजन कमी होणार. पण कॉर्टिसॉलसाठी जेव्हा मी डाएट विचारायला जातो मग त्याची उत्तरं नसतात. मग ह्याच्यावर थोडं मला तुम्ही फोकस कराल का, की वाय नॉट हाय प्रोटीन, कॉर्टिसॉल किंवा क्रिएटिनिन, सांगते. ह्या शब्दांचा एवढा आता जो मारा झालेला आहे. मी तुम्हाला सरळ सांगते की कॉर्टिसॉल हे कशामुळे वाढतं, तर हा स्ट्रेस हार्मोन आहे. तुम्हाला आपली आता लाईफस्टाईल इतकी विचित्र झाली, एस्पेशली तुमच्या पिढीची, तरुण जनरेशनची, की तुम्ही रात्रंदिवस जागरण करता, कामं करता, आणि रात्री 10 वाजता तुम्हाला अचानक लक्षात येतं की अरे चला कट्ट्यावर जाऊ. मग तुमचे एकमेकांना फोन होतात, तुम्ही बाहेर पडता आणि मग समोर येईल ते खाता. मग तो पिझ्झा असेल, ड्रिंक्स असतील, किंवा आणखीन कुठलंही फर्मेंटेड फूड खात असेल, व्हॉट एव्हर, जे काय जंक फूड म्हणू, किंवा पिझ्झा असेल, जे काय व्हॉट एव्हर. आणि त्यामुळे घरी यायला उशीर होतो. रात्री तुम्ही 3 वाजता 4 वाजता झोपता आणि सकाळी 10 वाजता उठता. खरं तर तुमचं शरीर आहे ना, ते तुम्हाला उभं ठेवण्यासाठी रात्रीच तुमचे सगळे सेल्स आणि ह्याच्यावर काम करत असतं. म्हणजे तुमचं रात्री शरीर हे तरुण होत असतं. थोडक्यात तुम्ही रात्री 9:30ला झोपणं आणि सकाळी 6:30ला उठणं हे अपेक्षित आहे. आता कॉर्टिसॉल वाढण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे, कॉर्टिसॉलमुळे काय होतं, पहिल्यांदा अचानक हे सरप्राईज हार्मोन्स म्हणते मी ह्याला. म्हणजे अचानक एखाद्या मुलाचं
मुलाचं किंवा बाईचं पोट अचानक असं फुगतं किंवा मोठं दिसतं, बरं. शुगर वाढते, BP वाढते, स्ट्रेस वाढतो, अँगर व्हर्टिकल जायला लागतो, केस पातळ होतात, अंगावर सुरकुत्या पडतात आणि मग सगळ्यांना वाटायला की काहीतरी चुकतंय आणि मग बायकांना विसरायला लागतात सगळ्या गोष्टी. म्हणजे फ्रीजमध्ये मोबाईल ठेवले जातात किंवा बायकांचे पिरियड्स जे आहेत मुलींचे ते मागं पुढे होतात, किंबहुना सेक्शुअल डिसऑर्डर व्हायला लागते. या सगळ्या गोष्टींचा संबंध हा कॉर्टिसॉलचे. आणि आता तुम्ही म्हणाल की कॉर्टिसॉल जर कमी झालं तर तुमचं वजन कमी होतं. मग मी सांगू का, कॉर्टिसॉल जर तुम्हाला कमी करायचं असेल तर कुठल्याही गोळ्या औषधं घ्यायची गरज नाही आहे. पूर्वीच्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या असं नाही आहे. तुम्ही रात्री झोपताना दूध आणि हळद घ्या. दिवसाकाठी एकदा एका डाळिंबाचे दाणे हे तुमच्या पोटात गेले पाहिजेत. आणि 8-12-4-8 ही जेवणाची वेळ ठरवा किंवा 9-1-5-8 दर 4 तासांनी तुम्ही व्यवस्थित खा. दर 4 तासांनी खाल्लंच पाहिजे का? डेफिनेटली खाल्लंच पाहिजे. जर तुम्ही वर्कआउट करत असाल तर तुम्ही 4 वेळेला खाणं हे अपेक्षित आहे. वर्कआउट नाही करत वर्कआउट कमी करत असाल तर कार्बोहायड्रेटचा इंटेक कमी करा. आणि वर्कआउट जर तुमचा व्यवस्थित होत असेल की रोज 45 मिनिटाचा एक्सरसाइज होत असेल तर यू नीड अ प्रोटीन सप्लिमेंट. पण सप्लिमेंट याच्या अर्थ बाहेरनं घ्या असं नाही. आत्ता आपला विषय होता की कॉर्टिसॉलचा. तर कॉर्टिसॉलच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन की रात्री दूध हळद घ्या, वेळेवर झोपा, 9:30 ते 6:30 झोपा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसाकाठी सकाळी तुम्ही डाळिंब खा किंवा सकाळी 9 ते 10 म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच ह्याच्यामध्ये एक डाळिंबाचे दाणे किंवा एक रताळं भाजून खायचं. छोटं मिडियम साईजचं रताळं, त्याचे तुकडे करायचे आणि लोखंडी तव्यावर ते भाजायचे झाकण घालून. त्याच्यामुळे सगळे इन्ग्रेडियंट्स तुमची तशीच राहतात आणि ते पोटात जातं. त्याच्यानंतर दिवसाकाठी एक आवळा खा, रोज एक आवळा खायचा. त्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊच शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्कआउट करा. व्यायामाला एकमेव पर्याय म्हणजे फक्त व्यायाम आहे. त्यामुळे तुम्ही व्यायाम सोडून जर तुम्ही म्हणालात की मी या सगळ्या गोष्टी करतो तर इट्स इम्पॉसिबल. तुम्हाला सांगितलं मी रताळं खा, तर रताळं खाल्ल्यानंतर तुम्ही जरा जरी इकडं तिकडं नाही केलं तर गॅस फॉर्मेशन होणारच आहे तुमच्या पोटामध्ये. त्यामुळे कॉर्टिसॉलची ही जी चर्चा चाललेली आहे ती मला वाटतं की ह्याच्या सगळी उत्तरं तुम्हाला त्या नेटवर मिळतील. पण मी तुम्हाला असं सांगेन की या गोष्टींच्या जास्त मागं लागू नका. तुम्ही फक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करा की रात्री वेळेवर झोपायचं आणि कुठल्याही स्ट्रेस हार्मोन्स आपल्या बॉडीत येऊ नये याच्यासाठी प्रयत्न करायचे. सो थिंक फिट, स्टे फिट.